नमस्कार बाळांनो. मी एवढ्या दिवस व्हिडिओ नाही बनवलं माझं, कारण माझ्या घरी माझ्या नाताचं लग्न होतं म्हणून मला वेळ नाही भेटला. तर आता मला जराच भेटला आहे, तर मी जरा आता मार्केटला गेले होते आणि मच्छी आणली. मच्छी आणली. आता मी जरा मच्छीचं जरा फ्राय करणार आहे. माझ्या मुलांना, माझ्या नातांना मी फ्राय करणार आहे आणि त्यांना आवडतं, खूप आवडतं माझ्या मुलांना खायला. तर मी आता चालू करणार आहे पुढं. बरं, आता मी आहे ना ह्या माशांना सगळ्या मसाला लावून घेतला आहे आणि आता मी कोळंबीला लावून घेते. आता बांगडा, परत याचा कटले मसाला आणि कोळंबी घेतली आता मसाला लावायला. आता कोळंबीला मसाला लावून घेते आणि मग नंतर त्यांना फ्राय करून देते मुलांना. आता मी मिरची ही अद्रक लसणाची पेस्ट टाकते आणि अद्रक लसणाची पेस्ट जेव्हा काही आता मी टाकते आणि नंतर मग आता मिरची पावडर पण घेते आणि आता मिरची पावडर हातावर घेऊन आता याला चोळते मी कोळंबीला आणि हे आणि त्याच्यानंतर मग तो काळा मसाला आहे एक मच्छीचा, तो काळा मसाला पण चोळते मी आता. आणि मग ते सगळं मसाला चोळून झाला ह्या आता हे काळा मसाला, हा काळा मसाला. आणि आता थोडीशी हळद, मीठ नाही टाकलं ना, दे बरं. आता मीठ टाकते. आता हे मीठ टाकून घेते चवप्रमाणे. आता मीठ पण चांगलं लागलं पाहिजे, कारण मीठ कमी नाही होता कामा, मग परत ते आळणी लागतं खायला. आता थोडीशी हळद टाकीते. आता हळद टाकीते आणि मग झालं. आता मसाला लावून माझं झालं सगळं. आता हे सगळ्या माशांना मसाला चोळून घेतला आहे आणि आता हे जे आहे ना डोक्याचा भाग, त्याचं मी थोडासा रस्सा बनवणार आहे, थोडासा रस्सा भाजी करणार आहे ती.